कामिनी युनिक रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचं मनापासून स्वागत आहे। काल आपण तूप हे बनवलेलं होतं आणि त्या तुपापासून जी बेरी निघालेली होती त्या बेरीचं आपण आज चॉकलेट बर्फी बनवणार आहे। तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा, कोणत्याही प्रकारे स्किप असं करू नका। आता कालच्या तुपापासून आपली साधारणतः एवढी बेरी उरलेली होती, एवढी बेरी आपली त्याच्यात निघाली होती आणि साधारणतः मी इथे एवढा गूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जास्त कमी गूळ घेऊ शकता। कुणाकुणाला जास्त गोड आवडतं म्हणून तुम्ही जास्त गूळ त्याच्यात ॲड करू शकता। आम्हाला थोडं कमी गोड असं लागतं म्हणून आम्ही आमच्या अकॉर्डिंग एवढा गूळ त्यात ॲड करणार आहे। आता गॅस चालू करून आपल्याला कढई तापवून घ्यायची आहे। कढई आता छान अशी आपली तपलेली आहे, त्याच्यात आपण आधी बेरी घालू, त्यानंतर लगेच आपल्याला गूळ हा टाकून घ्यायचा आहे। चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गूळ विरघळेल। गूळ आता हा मेल्ट होत आहे। बघू शकता तुम्ही आपल्या बेरीचा कलर सुद्धा हा चेंज झालेला दिसत आहे। आपली बेरी ही चांगली रेडी होऊन गेलेली आहे। आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊ। बघू शकता तुम्ही बेरीचा कलर हा किती चॉकलेट सारखा असा झालेला आहे। आता आपल्याला कोणतंही ऑइल किंवा तूप टाकायची गरज नाही आहे। बघा तिलाच किती सारा ऑइल तूप सुटलेला आहे। छान अशी पक्की होईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बर्फी ही मुरणार नाही। तुम्हाला जर याच्यात ड्रायफ्रूट्स टाकावेसे वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता। आता आपल्याला प्लेटला चांगलं ऑइल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बर्फी चिटकणार नाही। आता आपण याच्यात बेरी टाकून घेऊ। बेरीला चांगलं असं दाबून घ्यायचं आहे। हाताला थोडं ऑइल लावून तिला असं चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बर्फी एकदम फ्लॅट आणि एकदम छान अशी बनेल। आता आपल्याला सुरीला ऑइल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला बर्फीसारखे तुकडे करून घ्यायचे आहे। आपल्याला बर्फीसारखे असे तुकडे करून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही आपली बर्फी किती छान अशी पडलेली आहे। एवढे काजू घेतले आहे। आता आपण याचे चांगले बारीक तुकडे करून घेऊ। तर वरून आपल्याला असे बदाम लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपली बर्फी खायला पण छान लागेल आणि दिसायला पण छान दिसेल। नक्कीच तुम्ही ही बर्फी ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमची बर्फी कशी बनली होती ते। बघा आता आपली चॉकलेट बर्फी ही बनवून रेडी झालेली आहे। बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे अशी आपली बर्फी रेडी झाली आहे। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील।